बातमी दिवाळीच्या सणाला गालबोट लावणारी। औरंगाबादच्या जिल्हा परिषदेच्या परिसरात फटाक्यांची जवळपास 200 दुकानं जळून बेचिराख झाली आहेत। सकाळी 11:30च्या सुमारास फटाक्यांच्या दुकानांनी अचानक पेट घेतला। कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने आगीची भीषणता काही क्षणात जाणवून दिली। विशेष म्हणजे फटाक्यांची ही दुकानं शहराच्या मधोमध रहिवासी परिसरात आहेत, त्यामुळे जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे। आग लागताच अवघ्या काही क्षणात मोठ्या प्रमाणावर चारचाकी आणि दुचाकींचा अक्षरशः कोळसा झाला। दरम्यान फटाके स्टॉल धारकांनी अग्निशमनच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा संशय व्यक्त केला जातोय, त्यामुळे या प्रकरणाची आता चौकशी होणार असल्याचं लोकप्रतिनिधींनी जाहीर केलंय। दरम्यान साधारण 2 तासांनी आग आटोक्यात आली आहे। त्यानंतर थेट जाऊयात घटनास्थळी। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत। कृष्णा, 2 तासांचं अग्नितांडव, काय पाहिलंस तू घटनास्थळावर आहेस? तेव्हा औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागलेली होती। फटाक्यांची जवळपास 200 दुकानं जळून बेचिराख झाली। सकाळी 11:30च्या सुमारास फटाक्यांच्या दुकानांनी अचानक पेट घेतला आणि विशेष म्हणजे फटाक्यांची ही दुकानं शहराच्या बरोबर मधोमध रहिवासी परिसरात आहेत। पुन्हा एकदा कृष्णा केंडेकडे जाऊयात। कृष्णा, 2 तासांचं अग्नितांडव। निश्चितच दीपक, 2 तासांचं हे अग्नितांडव आहे, अत्यंत भयावह होतं। गेल्या 1988 पासून इथं हा फटाका स्टॉल बनतो। जिथे आग लागले होते ते स्टॉल वाले आपल्या सोबत आहेत। नेमकं काय घडलं जरा सांगा। मेरा स्टॉल के बाजू में आग लगा था और नीचे से स्टार्ट हुआ था, तो बाजू के सिक्योरिटी गार्ड वगैरह भी भागे, लेकिन उन लोग ने ट्राई किया उसको बंद करने का, लेकिन नहीं हुआ। इतना रैपिडली हुआ तो उसको रोक ही नहीं सका कोई। किती फटाका स्टॉल होते, कसे अध्यक्ष हे झालं? यहाँ पे 140 है। बरं, सगळे स्टॉल हे झाले जळून? सारे सुरुवात कशी झाली फटाका स्टॉलला आग लागायची? कारण काय होतं असं वाटतं? कारण आतापर्यंत समजलं, परंतु जिथं होतो आम्ही, म्हणजे माझ्या दुकानाच्या 2 दुकानाच्या बाजूला जी आग लागली, खाली झाल्यानंतर ते इथले सिक्योरिटी गार्ड ते पळाले पाणी घेऊन। त्याच्यानंतर सीज फायर जो रहता वो भी उन्होंने यूज किया, बट इज नॉट एक्टिवेट नहीं हुआ उससे। काय किती काही जीवितहानी नाही? अभी तक तो सुने नहीं है कुछ। किती गाड्या जळाल्या असतील या सगळ्या? गाड्या पूर्ण जळाल्या। माझी स्वतःची एक कार गेली आणि एक ऍक्टिव्हा ती गेली। बरं, माझ्यासोबत काही नेते आहेत, स्थानिक नेते, त्यांना विचारत की काय नेमकं काय झालं होतं? सर, मी कस्टमर आहे। गेल्या 10:30 वाजता या ठिकाणी आग लागली। आग लागल्यानंतर एका दुकानाला आग लागल्यानंतर असं लोकांना वाटलं की तो छोटीशी आग आहे सर्व, पण जेव्हा त्यांनी पेट घेतला तर अख्खा सगळा मार्केट आकाशामध्ये इतका धूर झाला आणि आजूबाजू सगळ्या दुकानं एका साथ पेट घेतलेली। सुदैवाने या ठिकाणी कोणतेही आणखी मृत हानी झाल्याचं आणखी माहिती नाही, परंतु गाड्या वगैरे स्टॉल वगैरे सर्व जळून खाक झालेले आहेत। प्रत्येक नागरिक जे आहेत ते आपल्या पद्धतीने सहकार्य करायच्या प्रयत्नात आहेत। अनेक लोकांनी स्वतःचे टँकर आणलेले आहेत, अनेक लोक स्वतःच होऊन त्यांना मदत करतायत आणि हे पहिल्यांदा आमच्या शहराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकी भयानक आग लागलेली आम्ही पाहिलेली आहे। पण इथे अग्निशामकचं कुठलंही यंत्रणा नव्हती असं म्हणणं आहे। एक गाडी होती, दिलेलं नव्हतं, एक गाडी होती, परंतु बाकीच्या गाडी यायला आम्ही वारंवार त्यांना मागणी केलेली आहे। आम्ही वारंवार त्यांना मागणी करतोय। ते काय म्हणतात, तुम्हाला जर लागली आग तर मला फोन करा, मी गाडी पाठवतो असं सांगतात ते दरवेळी। माझा स्वतःचा मी मिठाचा दुकानदार आहे, प्रत्येक वर्षी त्यांची हेच वर्ड असतात। दरवेळेला कॉर्पोरेशनची ही जे कामात कुचराई झालेली आहे, जे टँकर यायचे महानगरपालिकेचे टँकर येण्याच्या अगोदर इतर लोकांचे टँकर आलेले, प्रायव्हेट ज्याला म्हणतो आपण, ते लोक इथं धावत आले होते, परंतु कॉर्पोरेशन टँकर लेट आले होते। या सगळ्या कारणाला कारणीभूत फक्त म्हणजे महानगरपालिकाचे जे जिम्मेदार ऑफिसर शिवाजीराव झंझन हे जिम्मेदार आहेत। याला आमदार आया तुम्ही ह्या विभागाचे आमदार आहात, अतुल सावे साहेब, हे सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे। सुदैवाई की जीवितहानी झालेली नाही, पण एवढी अक्षम्य दुर्लक्ष का एखाद्या प्रशासनाचं? एवढं अत्यंत दुर्दैवी घटना आहे की आज इकडे फटाक्याच्या सर्व जवळजवळ 180 ते 200 दुकानं होती, त्या 200 दुकानांना आग लागली। आधी एकाच दुकानाला आग लागली। याच्यामध्ये आमची म्हणणं आहे की ह्याला प्रशासक जबाबदार आहे, कारण की प्रशासनाने एवढा मोठा, जर तुम्ही परवानगी देतात तर परवानगी देत असताना इकडे फायरच्या व्यवस्था, गाड्यांची व्यवस्था केली पाहिजे होती।
आणि बाकी पण त्याच्याबरोबर पर्यायी बाकीची व्यवस्था, पाण्याची पाईपलाईन असो किंवा अशा व्यवस्था करूनच त्यांनी या गोष्टी करायला पाहिजे होता. दुकानदाराचं म्हणणं तुम्ही ऐकलं, तळमळ तुम्ही बघितली, त्यांचं म्हणणं होतं की मागणी करून सुद्धा इथं अग्निशामक नव्हतं. हो, आम्ही याच्यामध्ये कसं आहे की झंझण इकडे आता होते, जे त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे 2-2 चार्ज असल्यामुळे मी याच्यामध्ये तेवढं हे केलं नाही. तर आमची म्हणणं आहे की याच्यावर कमिशनरने म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दुकानांना परवानगी देतात, एवढी मोठी दुकानं इकडे लागतात, त्यांनी इकडे व्यवस्था करायला पाहिजे होती. त्यांनी व्यवस्था केलेली नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की सर्व आमचे जे गरीब बंधू हे दुकानं लावतात त्यांचं आज खूप मोठं नुकसान झालेलं आहे. नक्कीच याला शासनाच्या लेवली आम्ही सर्व आमदार मिळून यांना काही ना काही मदत मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि चव्हाण आहेत आपल्यासोबत आमदार, तुम्ही पण इथे आहात. काय ही स्थिती आहे, काय हे भयावह चित्र होतं? मला थोडं उशिरा समजलं, परंतु जे सध्या चित्र दिसतंय, आग तर विजलेली दिसते, जीवितहानी झालेली नाही, ही अत्यंत सुदैवाची गोष्ट आहे. पण हे सगळं लोकप्रतिनिधी आम्ही सगळे चर्चा करत होतो. जी माहिती प्राथमिक आम्हाला मिळाली, इथं अग्निशामक दलाचा एकही अधिकारी किंवा एकही पाण्याचा बंब नव्हता. आणि त्याच्यापेक्षा धक्कादायक बातमी अशी कळाली माहिती की खासगी पंप आधी आले, नंतर महापालिकेचं अग्निशमन यंत्र आलं. ह्याची पूर्ण सीआयडी इन्क्वायरी केली पाहिजे. जे कोण दोषी असतील, मग त्यात आयुक्त असतील, अग्निशमन दलाचे अधिकारी असतील, ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्याच वेळेस माझी मागणी अशी राहील, सन्माननीय अतुल सावे आमचे मित्र आहेत, संजय शिरसाट साहेब आहेत, आम्ही सगळे इथं आहोत. आम्ही सगळे मिळून मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करतो की या सर्व दुकानदारांना त्यांची आर्थिक नुकसान भरपाई करून दिली पाहिजे. हे सगळे इथली स्थिती होती. आणि आता जर आपण पाहिलं तर सगळ्या पक्षाचे नेते इथे आलेले आहेत आणि सगळ्यांनी या ठिकाणी त्यांची भूमिका आहे. मात्र सगळ्यांचं म्हणणं एक आहे की जी यंत्रणा असायला हवी होती ती कुठलीही यंत्रणा या ठिकाणी महापालिकेने दिलेली नव्हती आणि त्यामुळेच असा सगळा जो प्रकार आहे ते घडलेला आहे. दीपक, निश्चितच कृष्णा, त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी नेमकं काय चौकशी होती आणि काय बाहेर येतं हे पाहणं गरजेचं आहे. कृष्णा, तू या सगळ्या घडामोडींवर नजर ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.